राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। बोल रे भाई सब संतन की जय। मंगल मूर्ती मोरया। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। सब संतन की जय हो। अनन्य चिंतयन्ते मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। हा योगक्षेम आघवा तयांचा मदची पडिला पांडवा, जयाची या सर्व भावा आश्रयमी। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज आपल्या सर्वांच्या सेवेसाठी सालाबादप्रमाणे दरवर्षी या पिलोसी क्षेत्रामध्ये जो हरिनाम सप्ताह होतो त्यातली आज तिसऱ्या दिवसाची प्रवचन सेवा माझ्या वाट्याला आली आहे। आज पापमोचनी एकादशी आहे। आपल्या सर्वांच्या सेवेसाठी श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय 9 त्यातील 22वा श्लोक आणि भावार्थ दीपिका माऊलींच्या ज्ञानेश्वरींच्या 9व्या अध्यायामध्ये 343 क्रमांकाची ओवी आपल्या सेवेसाठी घेतली आहे। तत्पूर्वी आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठी माझ्या वाणीला जी संधी मिळाली त्यांचं कृतज्ञतेने जर मी धन्यवाद नाही दिले तर ते कृतज्ञपणा होईल। यास्तव या हरिनाम सप्ताहामध्ये समस्त पिलोश्री ग्रामस्थ मंडळाच्या मार्फत किंवा वतीने म्हणा, हवप श्री ज्ञानेश्वर महाराज यादव तसेच हवप श्री मधुकर महाराज टाकळेकर या दोघांच्या माध्यमातून ही सेवा आज माझ्याकडे आलेली आहे। आणि सेवेला सुरुवात करण्यापूर्वी मी त्या दोघांना धन्यवाद देतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो। आज आपल्या या ठिकाणी ही घेतलं आहे, ही ओवी घेतली आहे, हा श्लोक घेतला आहे। आपण समाजामध्ये फिरतो, सध्या कलियुग चालू आहे। सर्व ठिकाणी फक्त ईट ड्रिंक आणि बी मेरी, खा प्या आणि मजा करा म्हणजे पाखंडी नास्तिक लोकांचा सुळसुळाट माजलेला आहे कलियुगामध्ये। आणि हे भगवान श्रीकृष्णाने भगवान महाविष्णूने नारदांना आधीच सांगितलेलं आहे। कलियुगा माझी करावे कीर्तन सांगून ठेवलेलं आहे। आणि आपले शंकराचार्य सांगतात आपल्या कवल अष्टकामध्ये, यत्र मम गायन्ते हरिदासा तत्र अहं तिष्ठामि। ज्या ठिकाणी माझे हरिदास माझं भजन कीर्तन करतात त्या ठिकाणी मी असतो, असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। आणि अशा वेळेला काही नास्तिक किंवा पाखंडी आसुरी वृत्तीचे लोक ईट ड्रिंक बी आणि बी मेरी, खा प्या मजा करणारे म्हणतात काय देव आहे, कशाला देवाची भक्ती करायची, का बरं सप्तेत चालवायचे, काय फायदा आहे, काय मिळणार आहे। त्या सर्वांच्या प्रश्नाला भगवान श्रीकृष्णाने या ठिकाणी पांडव हा शब्द जो योजला आहे तो खास अर्जुनासाठी योजला आहे। हे पार्था, हे विजया, अशा लोकांना माझं हे उत्तर आहे की ह्या कलियुगामध्ये जो माझा भक्त अनन्य भावाने माझे पूजन किंवा चिंतन करतो तर त्याचा योग अधिक क्षेम हे दोन्ही मी वाहतो आणि त्यांचं मी हे करतो।
आता आपण योगक्षेम हा शब्द संस्कृत आहे. साधारण समाजामध्ये किंवा आपल्या भाषेमध्ये पण योगक्षेम म्हणजे काय होते, उपजीविका किंवा उदरनिर्वाह. मग येणं केलं कशाही प्रकारे आपण आपला पोटापाण्याचा धंदा आपण करत असतो. पण या ठिकाणी भगवंतांनी जे सांगितलं अर्जुनाला, हा योगक्षम हा ते उत्तम असा हा शब्द आहे. योग म्हणजे अप्राप्य वस्तूची प्राप्ती आणि क्षेम म्हणजे काय, अप्राप्य वस्तू प्राप्त झाली आणि तिचं सांभाळ करणं ही जबाबदारी देव सांभाळतात. आणि म्हणून योगक्षम हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. आणि हा आश्वासक असा जो श्लोक आहे सर्वांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला, की जो कोणी माझी अनन्य भावाने भक्ती करेल. अरे अनन्य भाव म्हणजे काय, अनन्य म्हणजे न अन्य. एक रुक्माईचा पती आम्ही धरेला चित्ती, एक रुक्माईचा पती, एकच फक्त पांडुरंग आम्ही धरलेला आहे, दुसरे कुठलं देव नाही. नामदेव महाराज सांगतात, हेंदरी शेंदरी भूते पोटासाठी मागती शिते. तर अशा देवांची भक्ती नाही करायची आपल्याला. का तर त्याला संतांनी उत्तर दिलेलं आहे. कारण असे जे देव असतात अनेक, ते आपलं काही कल्याण करू शकणार नाहीत. कारण त्यांना स्वतःला त्यांना 2 पैसे किंवा 4 पैसे ते मागतात. आणि जर आपल्याला जर खरा देव जर कळला नाही, ज्ञान आपण घेतलं नाही, तर ती आपली भक्ती निष्फळ होते. म्हणून भक्ती करताना भक्ती समजून करायची. म्हणून आपण गुरु करायला पाहिजे. जाणे त्यांनी गुरु ते भजिते. ज्यांची आम्ही आराधना करतो, ज्यांची आम्ही साधना करतो, श्री रामकृष्ण या दोघांनी सुद्धा हे म्हणजे गुरु केले आहेत. श्रीरामांनी वशिष्ठ केले आहेत, भगवान श्रीकृष्णांनी सांदीपनी केले आहेत. मग आपण का नको गुरु करायला, आपला गुरु पाहिजे. प्रथमच 84 लक्ष योनी भोगून आपल्याला हा देह मिळाला आहे. बरं, देह हा सुखाचा आहे का, देह दुःखाचा आहे. आपण सर्व अभंग म्हणतो, देह हा मलमूत्राचा बांधा आहे. देहाचे संपूर्ण व्यवस्था जरी स्वर्गातले जरी देव जे असले, मग इंद्रपणाची उटी उतरे, पुण्याची पावटी सरे, आणि मग येते माघारे पृथ्वी लोका. कशाला, देवाची भक्ती करायला. कारण त्या ठिकाणी स्वर्गात अमृत आहे. आपण अमृताची अपेक्षा करतो, पण देव भक्तीची अपेक्षा करतात. पण देवाने सांगितलंय त्या वरच्या कितीकडे देवाना, की तुम्हाला वरती तुम्हाला भक्ती करताना भक्ती तुम्हाला खाली करायला लागेल. आणि म्हणून प्रत्येक अवतारामध्ये देवांना अवतार घ्यावा लागतो किंवा खाली होऊन भक्ती करायला लागते. साधारण आपण पाहतो, महाराज उद्या आपल्या काल्याचे कीर्तन करतील, ते स्पष्ट सांगतील, काल्याचीने मिशे जळी तेव्हा झाले मासे. सांगितलं भगवान श्रीकृष्णाने, प्रत्येकाने आपल्या टिरीला हे पुसा, म्हणजे ढोंगणाला हे पुसा, पण त्याला फुकटचा तुम्ही काल्याचा प्रसाद देऊ नका. का, साधना करा, भक्ती करा. आणि म्हणून योगक्षेम तर का, तर ह्या ठिकाणी आपल्याला साधारण प्रश्न पडेल की जर तुम्ही म्हणता की अनन्य भावाने जो कोणी माझी चिंतन किंवा पूजन करेल तर त्याचा मी योगक्षेम वाहीन. आणि मग जे नास्तिक आहेत, ते स्वापद आहेत, हिंसक जनावर आहेत, वाघ सिंह कोल्हे तरस, मग ह्यांचं कोण करणार उदरनिर्वाह. देव सांगतात, हसतात आणि अर्जुना, त्यांचा सुद्धा मी सर्वांचा मी उदरनिर्वाह करतो, सर्वांचा योगक्षेम वाहतो. आणि त्यांच्या भावाप्रमाणे त्यांच्याप्रमाणे मी त्यांना हे सर्व हे देत असतो. कारण का, देव सर्वांचा भरण करतो, पोषण करतो. म्हणून जगाचं नाव आहे विश्वंभर. द डेफिनेशन ऑफ गॉड काय, की जगाचं भरण पोषण करणारा हा देव आहे. मग कुणी असू दे, नास्तिक आस्तिक कुणी पाखंडी कुणी असू द्या, तो सर्वांचा करतो. कारण येताना जेव्हा आपण आईच्या उदरात असतो तेव्हा देवाने आपल्याला प्रॉमिस केलेला असतो की जेव्हा तू या पृथ्वी तलावरती 84 लक्ष येऊन होऊन येशील, तेव्हा तो जीव त्या शिवाला प्रॉमिस करतो की मी तुझे भजन चिंतन करेल. पण एकदा तो जीव जन्म आला की मग आपण लहान मुलं कवा कावा कावा असं म्हणजे काय, मी केव्हा बोललो मी असं. कारण माणूस हा फार थोडा स्वार्थी आहे, लबाड आहे. पण देव आपला फसवत नाहीत. का, देवाने आपल्याला प्रॉमिस केलं, आपलं वचन दिलंय का तुझा सगळं सांभाळ मी करेन. जन्माला आल्यापासून आपल्यामध्ये जो जठराग्नी जो असतो तो भगवंत, आणि आपला जेव्हा मृत्यू होतो तेव्हा आपल्या मडक्यामध्ये जो स्मशानामध्ये अग्नी नेला जातो तो आपल्या बरोबरीने जातो. म्हणजे देवाने आपल्याला शेवटपर्यंत सांभाळण्याचं हे वचन दिलं आहे. आणि देव त्याचं वचन कधीच मोडत नाही. वचन फक्त आपण मोडतो, वचन फक्त आपण मोडतो. कारण आपण देवाला फसवतो. देवाच्या डोक्याचं चंद्र कार्य लोक असतात समाजामध्ये, पण देव आपल्याला विसरत नाही. कारण का, जन्माला आल्यापासूनच मातेच्या उदरात जीवानी जन्म घेतला की जेव्हा लहान बाळाला आता आपण जात म्हणून आपण भाकरी खाऊ, पण लहान मूल काय खाणार. जब दंत नाही थे तब दूध दियो.
मातेच्या स्तनात दुधाची उत्पत्ती केली. मी किती हा कृपासागर विश्वंभर देव आहे की त्या जीवाची देवाला काळजी आहे. त्याच्यानंतर हा संप एवढा चिंतामणी असा देह दिला. कशासाठी? कलियुगामध्ये करावे कीर्तन, नामस्मरणासाठी हा देह दिलेला आहे. देवे देह दिला भजना गोमटा, नॉट भोजना. केवळ खाण्यापिणे हे नाही, खायला पाहिजे, आपली ताकद पाहिजे, शक्ती पाहिजे, म्हणून आपण खायला पाहिजे. पण जसे पशुपक्षी आणि आपण आहार निद्रा भयमैथुनच समानमस्ती पशुभी नराणाम तेषां अधिकही विशेष हो. काय? बुद्धी धर्मो अधिक विशेष हो. आपला कळतं समोर पांडुरंगाची मूर्ती आहे, हात जोडला पाहिजे. कावळ्याला कळणार नाही, तर त्यांचं घर आहे त्यांना सहसारखं, फक्त त्यांना धर्म बुद्धी त्यांना कळत नाही. ती बुद्धी फक्त माणसाला कळते. म्हणून हा जो निर्देह मिळाला आहे हा अत्यंत चिंतामणी आहे. चिंतामणी असं जी आपली इच्छा प्राप्त होईल तो मनी आपली इच्छा पूर्ण करतो. जे जे काही आपल्याला करायचं आहे सर्व आपण या देहाच्या माध्यमातून आपण साध्य करतो. ही भक्ती साधना आपण करतो. आणि म्हणून ह्या श्लोकामध्ये भगवंताने अर्जुनला 2 भक्तांची हे सांगितलं आहे, कल्पना दिली आहे. पहिला भक्त कोण? की कठोर साधना करून सायुज्य मोक्षाची प्राप्त करणारा भक्त, म्हणजे 12 वर्ष बद्री केदार हिमालय तिकडे जाऊन तपश्चर्या करणार, कठोर यम नियम विग्रह साधना करणार, झाडाची पानं मुलं खाऊन साधना करणार सायुज्य मोक्ष प्राप्तीसाठी. पण आणि जो दुसरा भक्त आहे तो तुमच्या आमच्यातला म्हणजे प्रापंचिक भक्त आहे. जसे आपले 18 प्रगट जातीचे संत, सर्व संत घ्या, ते संसारामध्ये राहून आपल्याला देवाची साधना भक्ती करायची आहे. आणि आपल्याला साधन पाळून आपलं ही भक्ती प्रेमभक्ती, देव हा फक्त भावाचा भुकेला आहे. म्हणून प्रथम सांगितला अनन्य भाव, की एकच देव, कुठलाही भाव नाही, आणि देवाला फक्त भाव आवडतो. हे अध्याय सांगितलं आहे. गीतेचे 18 अध्याय आहेत. जसे आपले सोन्याचे दागिने असतात, पण त्यातले काही दागिने विशेष महत्त्वाचे असतात. जसं आमच्या ताईंच्या महिलांच्या तन्मणी किंवा मंगळसूत्र, बाकी दागिने असले पण तो दागिना महत्त्व मंगळसूत्र, कारण आपल्या पतिदेवाच्या साठी तो बांधलेला असतो. आणखी दागिने असतात. तसे गीतेमध्ये 18 अध्यायाचे 18 दागिने आहेत सुवर्णाचे. परंतु त्यातील 2 जे दागिने आहेत, 2 जे अध्याय आहेत, ते 2 अध्याय अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यातला पहिला अध्याय मी 9वा अध्याय की जी मी आता श्लोक आणि ओळी घेतलेली आहे. आणि दुसरा अध्याय जो 15वा अध्याय पुरुषोत्तम योग, हे भगवंतासाठी. आणि हा जो अध्याय आहे 9वा अध्याय हा भक्तासाठी. का? त्याच्यामध्ये जी विद्या सांगितली आहे, राजविद्या राजगुह्य योग, 64 कला अनेक विद्या असतात, कोण वकील, डॉक्टर, इंजिनियर. पण देव कोण आहे, देव कसे, मी कोण, को अहम, कुठं आगता, कुठून आलो, कुठे जायचे, हे जे कोणी सांगेल हे तुम्हाला डॉक्टर, वकील, इंजिनियर, सॉलिसिटर, CA कोणी सांगणार नाही. कारण त्याला लिमिटेशन आहेत, त्याला मर्यादा आहेत. फक्त ही जी आध्यात्मिक विद्या आहे हे फक्त आपल्याला एकच व्यक्ती जागू शकते, आणि ती व्यक्ती म्हणजे आपले सद्गुरू. म्हणून जाणीतेने गुरु ते भजिले. नामदेव महाराज एवढे भाग्यवान, बहुनाम जन्मला म्हणते, अनेक जन्मामुळं आपल्याला ह्या जन्मात अनेक जन्मात ती आपल्याला साधना करायची आहे. तेव्हाच आपण मोक्ष सायुज्य पदावर आपण जाऊ. पण हे संसारामध्ये राहून आपण ह्या सर्व गोष्टी आपण करू. आणि ह्यासाठी आपल्या भारतामध्ये जंतूंना मनुष्य दुर्लभ, माणसाचा जन्म अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक प्रकारचे, अनेक जातीचे, अनेक असे संत होऊन गेले ते आपल्यासमोर आदर्श आहेत. सर्व संत घ्या, संतांची मांजाली सर्व एका आपण सर्व सांगितलेच आहे. सजन कसाया विकू लागे मास, एका कसायला मास देवाने विकलेलं आहे. चोखा माळ्यांचं हे तर पत्नीचं बाळण पण केलेलं आहे. अर्जुनाचे घोडे धुतलेले आहेत. कबीरांचे विनोद शेले, कौशल्याचा रामबाई. देवाने नको नको अति नीच कामं देवाने केलेत, देव लाजले नाहीत. देवाने सांगितले 3ऱ्या अध्यायामध्ये, नियतः कुळकर्म, तुम्ही फक्त कर्माचे अधिकारी आहात, तुम्ही फक्त कर्म करा आणि त्याचं काय फळ द्यायचं ते मी देईन. म्हणून फळाची अपेक्षा करू नका. तुम्ही फक्त काम करा. शेतकरी आहात, छान शेती लावा. शिक्षक आहात, छान शिकवा. कामगार आहात, छान काम करा. त्याचं पगार, त्याचं फळ मी तुम्हाला देईन. तुम्ही कितीही जरी चांगलं हे केलं, भरपूर चांगलं शेत लावलं, खत टाकलं, पण जर तुम्ही देवाची भक्ती जर नाही केलीत, मला सांगितलं मी की देवाला न समजता केवळ म्हणजे राजाच भक्ती केलीत, काही फळ मिळेल, काही नवसाळी मला देव प्राप्त होईल, तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. म्हणून निष्कामपणाने आपलं काम करायचं, आपण त्याचं फळ देव आपल्याला देईल. आता आपण या ठिकाणी बसलो,
या ठिकाणी आपण सामाजिक काय म्हणतात सत्कर्म. मी सत्कर्म केलं. सत्कर्म हा शब्द वैयक्तिक सत्कर्म म्हणजे चांगलं कर्म साधा अर्थ मराठीत, पण कोणासाठी? फक्त माझ्यासाठी. तुम्ही म्हणाल माझ्यासाठी स्वतःसाठी, पण तसं नाही. वेदाने सांगितलं सत्कर्म अर्थ काय? सतसाठी केलं कर्म दॅट इज सत्कर्म. सत म्हणजे कोण? पांडुरंग परमात्मा देव. ह्या देवासाठी आपण जे कर्म करतो ते सत्कर्म होतं. उदाहरणार्थ या ठिकाणी सप्ताह आहे. या सप्ताहामध्ये आपण सर्वांनी थोडं थोडं काम केलं. ताईने छान रांगोळ्या काढल्या, कोणी जेवण बनवलं, कोणी जेवण वाढलं, कोणी हरिपाठ घेतलं, कोणी काय लहान मोठी आपण कोणी प्रवचन सेवा केली, कोणी कीर्तन सेवा केली, थोडंफार वाचिक कायिक मानसिक थोडेपणे सवयी हातभार लावला तर हे कार्यक्रम हा सप्ताह चांगलं देवाचं चांगलं काम होईल आणि तो पांडुरंग परमात्मा खऱ्या अर्थाने आनंदाने हसेल. पण कुणी आपण हात राखून ते कामं केलं तर ते सत्कर्म होणार नाही. म्हणून वेदाने सांगितलं सत्कर्म म्हणजे काय? देवासाठी केलं ते सत्कर्म. आणि ह्यासाठी सर्व संतांनी कामं केली आहेत आणि त्यांची कामं आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारण अशी. कशासाठी आलो आहे? तर संत भक्त आपण देवाचे काम करतो आणि देव आपलं काम करतो. म्हणून आपला योगक्षेम आपला उदरनिर्वाह की आपण जी कामं करतो आपण सर्व घरला सोडून तर बसलात. घरची तुम्हाला काळजी नाही घराची, पण देवाला काळजी आहे. का? देव म्हणतो की ही सर्व जी माझी मुलं जी आली आहेत ती सर्व माझ्यासाठी आलेली आहेत, त्यांचं लक्ष मी करेल घराचं. साधं उदाहरण माहिती आपलं नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये कीर्तन असतं. नाथ महाराज सर्वात श्रीमंत संत गर्भश्रीमंत, आणि त्या ठिकाणी कीर्तन झालं की सर्वांना छानपैकी पुरणपोळी शुद्ध गाईचं तूप कधी श्रीखंडपुरी छान जेवण पण आधी कीर्तन ते सर्व हे करायचे नाथ महाराज. आणि अनेक लोक यायची पलीकडच्या गावातून. या गावा नावाचा एक आपला अशिक्षित असा शेतकरी यायचा, त्याला खाण्याची फार आवड होती. छान पुरणपोळी मिळते मग गावा नदी पोहून यायचा. त्याची आपली नदी आहे पलीकडे वाव आहे, अलीकडे इकडे हे आहे किलो सगळे एवढे मोठी नदी पोहून ते रात्री यायचे कीर्तन ऐकायचे छान पुरणपोळीचं खायचं मग घरी जायचे पाठे असे ते गावबा. आणि ते असे गावबा एवढं करता करता शेवटी नाथ महाराजांची एवढी समाधी शिष्यांची की माझं रामायण अर्ध झालेलं आहे, मला अर्ध पूर्ण करायचं आहे, पण आता माझी समाधी घेण्याची अवतार कार्य माझी संपण्याची वेळ आलेली आहे. कारण संत थांबत नाही कधी. माऊलीबाईच्या 22व्या वर्षी समाधी घेतली, कार्य पूर्ण झालेलं आहे. आज माझ्या एवढं काही वेळ झालेली आहे. सांगितलं हे माझं कार्य कोण पूर्ण करेल, माझा उत्तराधिकारी कोण, माझा वारस कोण. जसं आपले दिलीप महाराज देशमुख काम करतात. त्याला मुलाचे प्रकार 3 असतात, उत्तम पुत्र, मध्यम पुत्र आणि आधम पुत्र. चौथा जो श्रेष्ठ जो भाग आहे पुत्राचा म्हणजे देवसंतान, म्हणजे देवाचं काम म्हणजे आपल्या वडिलांचं काम तो पुढे चालवतो दॅट इज देवसंतान. तो खरा अमृतस्य पुत्र हा, ते अमृताचे पुत्र. तर शिवाजी महाराजांचं काम शंभूराजांनी केलं. सांगितलं वतन द्यायचं नाही, वतनासाठी प्राण दिलं. सख्या मेवण्यांनी फसून औरंगजेबाला फसून दिलं, धर्म सोडला नाही. स्वधर्मे निधनम श्रेया परधर्म भयावहा. प्राण सोडला पण धर्म बदलला नाही. ते वडिलांचं काम. आणि अशा प्रकारे त्या गावाने शेवटी ते रामायण ते पूर्ण केलं. ते बोलले बाबा मला हे जमणार नाही, मी साधा म्हणतो नाही मी माझं वरदस्त आहे, पूर्ण केलं. आणि अशा त्या नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये रात्री कीर्तन झालं. आणि एक चोर त्यावेळेला सर्वांना श्रीखंड पुरी चांदीच्या वाट्या सोन्याच्या वाट्या सोन्याचे चमचे. तर त्या एका चोराला थोडी बुद्धी झाली की आपण याचे काही 2-3 चांदीच्या किंवा 2-3 सोन्याचे चमचे आपण खिच्यात टाकले पोटाच्या आणि घरी घेऊन जाऊया, आपण श्रीमंत होऊ. सर्व लोक निघून गेली जेवून. तो चोर एका कोपऱ्यात दफून बसला नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये. आणि सर्व झोपी गेले, नाथ महाराज झोपी गेले, सर्व गिरजा माता झोपी सर्व गेल्या. आणि चोर मग त्या वाड्याला मोठा वाडा 24वी वाडा पूर्वीच्या काळातला, आता आपल्या असे घर नाही. तर ते गेले तर प्रत्येक दारावरती एक माणूस उभा सैनिक आणि हातात धनुष्य बांधून. दारातून बाहेर पडणार तर धनुष्य बांध रोखलेलं आहे. असे ते सर्व दरवाजा तो चोर फिरला पण पाठेपर्यंत त्याला जाता आलं नाही. शेवटी थांबला. शेवटी सकाळी नाथ महाराज उठले ब्राह्ममुहूर्तावरती, म्हणजे कोण असतो पण असं पाया पडला, मी चोर आहे, मी बघा मी दागिनं चोरून चाललो. तर कोणतरी एक माणूस एक रक्षक दारवाजा उभा होता की मला बाहेर पडताच येईना. मी शेवटी तुम्हाला पकडलं गेलो, मला वाटेल ती शिक्षा द्या, मला ताब्यात द्या कोतवालाच्या, मी तयार आहे. नाथ महाराज म्हणले नाही तुम्हाला हे पाहिजे तुम्ही घरी घेऊन जा, पण तुम्हाला काही शासन शिक्षा होणार नाही. पण नाथ महाराजांनी ओळखलं की माझ्या घराचं रक्षण कोणी केलं, ओळखलं तो प्रभू श्रीराम. हातात चापबाण घेऊन माझ्यासाठी शिपाई म्हणून काम केलं, आता पहारा दिला माझ्या घराचा. म्हणून योगक्षेम
म्हणजे भक्ताचा योगक्षेम कोण चालवतो? भगवान चालवतो. नंतर आपला हे आपण जे आहोत आर्यावर संपूर्ण आर्य आणि अनार्य हे दोन, जर आपण इतिहास पुराण पाहिला तर दोनच फक्त होते, आर्य आणि अनार्य. आणि जगातले सर्व देश म्हणजे ख्रिश्चन मुस्लिम सर्व धर्म, त्या धर्मासुद्धा देव आहेत. पण आपलं कसं आहे, आपलं साक्षात भगवान ते देवाने आपला गीता सांगितलं आहे आणि त्यांच्याकडे कसे प्रेषित आहे. भगवान येशू ख्रिस्तांमध्ये, मोहम्मद पैगंबर मुस्लिमामध्ये, जरस्तुत्र पारशीमध्ये. पण एकच असं धर्म आहे वैदिक. म्हणून आपण भाग्यवान की भगवंताने ही गीता आपल्या हिंदूचा धर्मग्रंथ भगवंतांनी साक्षात सांगितला अर्जुनाला. भगवद्गीता ही गाय आहे आणि पार्थ म्हणजे अर्जुन हे वासरू आहे. आणि त्या वासराच्या माध्यमातून जशी आपण गायला दोन सड आपण वासरा ठेवतो आणि 2 सडाचं आपण दूध आपण काढतो, तसं त्या अर्जुनाच्या निमित्ताने आपलं हे ज्ञानसर मिळालेलं आहे. आणि देव कसा योगक्षेम चालवतो हे उदाहरण तुम्हाला मी देतो. इंग्लिश साहित्याचा अभ्यास आपण केला, आपल्या मराठीमध्ये म्हणतात पोवाडे आणि इंग्लिश शब्द बॅलड. पोवाडे म्हणजे कोणाचे? संतांचे, थोर लोकांचे, शिवाजी महाराज, उमाजी नाईक, क्रांतीवीर भगतसिंग सर्वांचे पोवाडे. आपलं वर्ण येईल की नाही ते, पण आपलं काम करत नक्कीच देव आपली काळजी घेईल. योगक्षेम आपलं वाचू आपला. तर एका लंडनमध्ये एक पादरी, एक मिशनरी, त्या लोकात काय होतं की एखादा मनुष्य जर मृत्यूपंथाला लागला तर ते बायबलमधले काही जे त्यांचे ओवे असतात ते शब्द काही बोलायचे असतात का, तर त्या दॅट द सोल मेक वॉट ए पीस, म्हणजे शांतता मिळावी त्या मृत आत्म्या, मरणाऱ्या आत्म्याला, म्हणून ती असं देतात. तसं आपल्यामध्ये आपण वाचा गरुड पुराण, त्यात पण सांगितलं आहे की एखादा आपला जो व्यक्ती मृत्यूपंथ लागला तर जमीन सारवायची असते, तशी विधी सांगितली आहे आपल्या गरुड पुराणात. पण आपलं वाचायचं आपल्याला कळेल. तर संध्याकाळी ते फादर, त्यांचं नाव असं फादर गिलिगन, तर फादर गिलिगन त्यांचं नाव. तर ते आले घरी, सांगितलं की म्हणजे शेजारच्या गावामध्ये एक व्यक्ती मृत्यूपंथाला लागलेली आहे, तर प्लीज तुम्ही चला, त्यांचं शेवटच्या तुम्ही बायबलच्या प्रार्थना म्हणा. ते बोले पण माझं काम तिने स्वतः जाऊन तिने केलेलं आहे. योगक्षम वहाम्यहम. आपले दामाजी पंत घ्या, झाला महार पंढरीनाथ, खळखळा वतीला मोहरा त्याची मोजून पावती करा, झाला महार पंढरीनाथ. आपण पाहतो दासो दिगंबर सर्व लोक वगैरे हे देवानी भक्ताची कामं केली आहेत. हे काय, तर भक्तांनी देवाचे काम केलं. हा धर्म वाढवा, सद्धर्म वाढवा, वैदिक धर्म आपला वाढवा. आणि म्हणून आपल्याला हा देह आपल्याला मिळाला आहे. हा आपला देह मिळाला आहे. आपण साधना करायला पाहिजे. सकाळी आपण प्रथम उठलो, आपला प्रथम जाग आली की आपण आपला हात समोर धरायचा. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मुले सरस्वती, कर मध्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम, समुद्र वसने देवी, पर्वतस्तनमंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्शन क्षमस्वमे. आपला हातात पहिला बोट लक्ष्मी, मणिबंधाला सरस्वती आणि मधी गोविंद. लक्ष्मी आणि सरस्वती जरी आपल्याला आली, उतरू नका, मातू नका, घेतला बसा, भक्तीचा टाकू नका. कंट्रोल, रिमोट कंट्रोल असा भगवंत असतो. म्हणून पहिल्या हाताचं दर्शन घ्या. का, या हातामुळे शेतकरी नांगर जातो, अधिकारी पेनने काम करतो, कर्मचारी हाताने काम करतात. आपल्याला पैसा लक्ष्मी मिळते, पेन लिहिला आपल्याला विद्या मिळते. पण आपण ती सर्व लक्ष्मी आणि सरस्वती आपण देवाही कामासाठी वापरायची असं. आणि कुठल्या आपण पृथ्वीमाता, आपली 5 माता आहेत. राजमाता, थोड्या भावाची पत्नी, आपल्या सासू, आपली आई आणि शेवटी ही माता धरित्री. ही धरित्री माता हे आपलं वतन आहे. हे मेरे वतन को लोगो, ही देशभूमी आहे. आणि ही प्रथम म्हटल्या विष्णुपत्नी आहे. आणि जी पर्वत आहे ती तिचे स्तन आहेत. आपण तिला वंदन करायचं. का, चुकून माझ्याकडून काही चूक झाली, मी तुझा बालक आहे, तू मला देते. कृतज्ञ बुद्धांनी तिला प्रथम म्हटलं नमस्कार करायचं. जेव्हा आपण प्रथम सकाळी उठतो पाठे, तेव्हा आपल्या जेव्हा जाग येते प्रथम, तेव्हा आपल्याला जाणीव होते, मी दिलीप महाराज देशमुख, मी आत्माराम करविले, मी टाकलेकर, मी केदारी, मी यादव. म्हणजे ही आपल्याला स्मृती आठवण येते. ही आपल्याला आठवण कोण देतो, आणि त्याला जसं एखाद्याने आपलं काम केलं आपण त्याला थँक्यू म्हणतो. मग कार्य नाटवेशी कृपाळू देवाला, मग देवाला का आठवत नाही, तर देवाला आठवण करून आपण त्याचं चिंतन स्मरण करत. का, तर देवाला आपल्या स्मृती म्हणजे आठवण दिली, मेमरी दिली. जर समजा आपल्याला स्मृती आली नाही तर आपल्या ठाण्याच्या इस्पितळाला आपल्याला पाठवावं लागेल, किंवा आपला जर अटॅक आला तर 4 माणसं येतील आणि आपल्याला घेऊन जातील. म्हणून देवानी प्रथम आपल्याला आठवण दिली की तू माझा मुलगा आहेस, तू माझी मुलगी आहेस, करा पुढचं काम. म्हणजे सकाळी सकाळी देव आपला काय देतो, स्मृती जाणं. आणि म्हणून त्या देवाचं आपण स्मरण चिंतन करायचं आणि पुढचं आपल्या सर्व कामाला लागायचं.
त्याच्यानंतर हा संपूर्ण आपला जन्म मिळाला, देवाने आपला हा चांगला देह दिला. ह्यातमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे तर आपला ज्ञान घ्यायचं आहे. मगाशी मी सांगितलं राजविद्या राजगोह्य, म्हणजे पोटासाठी ते शिक्षण आहे ते अभ्यास करायचे आहेत, पण गुरुकडून आपण हे भगवंताचं ज्ञान, अप्राप्य वस्तू. योग म्हणजे अप्राप्य वस्तू म्हणजे काय की भगवंत कोण, कुठे आहे, को अहम. गीता सांगते ममे वांशी जीवलोके, आपल्या आज जो बसलेला आहे अंशरूपाने सर्वात आहे, सर्व प्राणी मात्र चराचर तो आहे, आणि ह्या वस्तूची जाणीव जो आपला करून देतो तो म्हणजे आपला सद्गुरू. ही गोष्ट आपला शाळेतले शिक्षक आपल्याला काही जाणीव करून देणार नाहीत. एक दिवस कबीर महाराज बघता बघता हसायला लागले. कमालाने विचारलं, बाबा का हसता? अरे मग ती पहा, ती बाई बघ की छानपैकी नथ घातलेली सोन्याची, त्याला मोती जडल्यात आणि सर्वांना दाखवत सुटले गावभर, म्हणून मला हसायला. मग तर हसणार का काय, मनुष्य स्वभाव आहे. छान कपडे घातले, छान दागिने घातले, आणि तसं नाही. जिस यारने नथनी दी उसे स्मरत बारोबार, जिस यार ने नथनी दी उसे स्मरत बार बार, जिस यार ने नाक दिया उसे भूल गई नार. म्हणजे ज्या भगवंताने आपल्याला नाक देह दिला ते आपण विसरून गेलो आणि साधी गोष्ट आपण केली, म्हणून कबीर महाराज सांगतात. म्हणून हा जो देह आहे, ह्या देहाची साधना सर्व संतांनी केली आहे. यात महिला पण मागे नाहीत, पुरुष संत आहेत, महिला सर्व जाती सर्व संत आहेत. आपल्या जन्म आहेत. आपण लोकांना लाज वाटते, माझी छान कपडे, माझी इस्त्री मोडेल, माझं हे मोडेल. भक्ती करताना लाज सोडून द्यायची. डोईच आपली मराठी ही भगवंताच्या कामाला नाही, पण ती कानपात्रा चोखा मिळायला गुरु म्हणायची. म्हणजे मला काहीतरी तुम्ही अभंग द्या, मला काहीतरी मंत्र द्या असं. मग तेव्हा चोखो बोलले. छान सुंदर नाटक आहे संत कानोपात्रा, आणि बालगंधर्वाने काम केलं कानोपात्रेचं पुण्याला. कान्हे तुझा जन्म ह्या सांसारिक व्यापासाठी नाही, तू पांडुरंगाची भक्ती कर, तुझ्या देहासाठी कर, ते देहाचा सार्थक होईल. आणि तिथपासून मग तिने मला मंत्र द्या. मग मंत्र कुठला दिला? एक तत्व नाम धुरधरी बाणा, हरीशी करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, हा मंत्र दिला. आणि आपल्याला माहिती आहे कानपात्राचा उद्धार झाला. आज पहिलं दर्शन कानपात्राचं आहे. आपण जातो आपण पंढरपूरला, देवाने किती मोठा मान दिला. एका गणिकेची मुलगी पण संत पदाला पोहोचली. पहिलं गुरु आपली आई आपला बोलायला शिकवते, पहिली गुरु आई. कर्म म्हणजे आपले वडील, दुसरी करडी. कारण वडील हे आपले चांगले शिकवतात, आणि वडिलांना आनंद केव्हा होतो की माझा मुलगा बापशे पेटा सवय होईल, तेव्हा तो वडिलांना आनंद होतो की माझं काम माझा मुलगा पुढे चालवतोय. सर्व जग आपला द्वेष करतो, सर्व जग आपला ती जळतो, पण एकच व्यक्ती अशी असते की आपलं माझा मुलगा तहसीलदार, माझा मुलगा कलेक्टर, माझ्या मुलाने छान कीर्तन केलं, वडिलांचा ऊर भरून येतो. जग आपला द्वेष करतो कधी कधी, पण हल्ली आपण फक्त कीर्तनकार फक्त आईच्याच हे म्हणतात कविता गाणे, पण वडिलांचं कोणीच हे करत नाही, कौतुक करत नाही. पण वडिलांचं कौतुक तेवढं असतं. आईला रडता येतं, वडिलांना रडता येत नाही. कोण म्हणतो वडील रडत नाही? आपल्या सर्वांना माहिती आहे. माधुजींची कविता आहे. 5 वर्षाची मुलगी, आई वारली, लग्न करत नाही, मुलगी मोठी होती, मांडवात मी लग्न चाललं असते, सर्व वाचतात, बाप एका खांबात टेकून असतो. मुलगी ती बाबा बाबा का रडता? बाळ सांगतात वडील, बाळ तुझी आई गेली, तुला मी सांभाळलं, पण आता ती नाही, आता तू जाशील, आता मी खऱ्या अर्थाने मी आता पोर खावे. हे तर झालं आपल्या सामान्य माणसांचं. पण कोण कोणाची शकुंतला तिथं पालन केलं कण्व मुनीने, आणि तिला पाठवणी करतात कण्व मुनी वेदशास्त्र संपन्न करून रडतात. का? जा शकुंतले, जा मुली, जा सुखीरा, दिल्या घरी, कण्व रडतात. म्हणून प्रथम आपली गुरु आई, त्याच्यानंतर अनुज वडील. कारण मायबाप केवळ काशी त्यांनी जावे तीर्थाशी. याचा अर्थ आपण तीर्थात जायचं नाही का? जायचं, पण त्यातला अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही ट्रिपला जाता प्रथम आईवडिलांना घेऊन जा, त्यांना काशी हे दाखवा, मग तुम्ही पुढं करा. प्रत्येक संतांचा हा गर्भाचा वाङ्मय भाषा आहे, त्यात मी असा अर्थ भरलेला असतो, आणि तो अर्थ आपण समजून घेत असतो. वरवर जायचं नाही. म्हणून तुकाराम महाराज हे वडिलांसारखे कडक, प्रसंगी कडक बोलणारे, चापाचे फटकारे मारणारे, बंडखोर कवी म्हणजे साहित्यामध्ये बोलतात. दुसरे आपले माऊली ज्ञानेश्वर, म्हणून माऊली ज्ञानेश्वर, आईसारखं मन, वात्सल्य प्रेम भावना माऊलीकडे, संपूर्ण वाचा ज्ञानेश्वरी, आनंद होतो. आणि आपले नाथ महाराज शांती ब्रह्म. तरी ते सुद्धा काही लोक कोण भक्ती करत नाही,
पण काय तुझी माये गेली भूताभाषी हरिपाठ बोलतात, नको ते शब्द बोलतं का? संतांनी असे बोलावं लागतं का? तर त्या माणसांनी भक्ती करावी, हरिपाठ म्हणा. आपण जातो संपूर्ण आपण ज्ञान घेतो, आईपासून शिकतो, ज्ञान संपन्न आपण झालो. कोणते गुरु केले आपण, कुठल्या तरी म्हणून आपला मंत्र मिळाला, अभ्यास केला, त्याच्या पुढं आपण काय करतो? पुढे आपलं कर्म सुरू होतो, आपला संसार सुरू होतो. सुरू कर्म, जे कर्म तुम्ही करा, मी दिलं ते काम करा. मग तुम्ही कुठल्या तुम्ही काम कुठले असा कुठले कर्म वाईट नाही, जो फळ तुम्हाला मी देईन. ते कर्म करता करता आपण आपली साधना करते. आपण कामं केलं, जेवायला बसलो, जेव्हा बसलं तर आपल्यासमोर ताट येतं. आता बघतो आपण, आता बुफेच्या पार्ट्या असतात, कुठे देवाचं चुकून नाव कोणी घेत नाही. बघा तुम्ही समाजामध्ये, पण पूर्वीची पद्धती बघा, श्लोक घेतलं कोणी जेवायचं नाही, गावाचं पाटील बोलायचं कोणी जेवायला हातावडणार नाही. आणि तसं मला मग अनेक श्लोकांच्या चढावडे लागायच्या. मग कोणी म्हणायचे, मग गर्भावळीचे श्लोक म्हणायचे, कोणी अंगशिष्ट आहे, कोणी कुठले सर्व श्लोक म्हणायचे. आणि समोर ताट आलं की आता लोक लगेच जेवायला सुरुवात करतात. पण आपलं तसं नाही. आपल्यामध्ये आपल्या मातामुला माहिती आहे, प्रथम अन्न शिजवलं का वैष्णव म्हणजे अग्नीला ते घास टाकायचा. तर देवाची तोंडात दोन असतात, एक अग्नी आणि एक ब्राह्मण. ब्राह्मणात दक्षिण दिली देवाला पोचते आणि अग्नीला असं वैष्णव करून पुढे आपण जेवतो. आणि समोर ताट आलं की तसंच जेवायचं नाही. म्हणून तुम्ही सांगितलं गीतेमध्ये, यज्ञशिष्टाचना तंतू मुच्यंते सर्व किलबिषे भुंजते ते त्वगम पापा ये पचंते आत्मकारणात यद करोशी यदस्नाशी ये जो वोशी दादाश्मेत यद तपस्यशी कमतेय. असं तो श्लोक. अहम वैश्वनरो भूत्वा प्राणीनाम देहम आसितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. हे अर्जुना, मी वैष्णव नावाचा अग्नी असून मी तुझ्या देहात असतो. म्हणून आपण जेव्हा जिवंत असतो, आपण एखादा मनुष्य मिळाला की आपण भिंतीला ठेवतो, त्याला कान नाक डोळे सर्व असतात, पण तो आपल्याला काही रिस्पॉन्स देत नाही, उत्तर देत नाही का? कारण आता राम निघून गेलेला असतो. आणि आपण जे अन्न खातो तो अन्न आता तो देव पचवतो. बरं, आपण पांढरा भात, हिरवी भाजी मेथीची, पिवळं धमक वरण, अनेक रंगाचं अनेक रसांचं आपण असं अन्न खातो, पण ते पचवतो कोण? आपण खाण्याचं काम फक्त करतो. पण आता जो अहम वैश्वनाथ जो नाव मी आहे, तो मी हे पचवतो. आणि ते अन्न पचल्यानंतर त्याचं काय होतं? त्याचं रक्त बनतं. त्या रक्तामध्ये प्रमाण असतं, शुगर, लोह हे असतात. मग हे कोण करतो? आहे का? एखाद्या माणसं आजारी माणसाला एखादा ओ पॉझिटिव्ह बी निगेटिव्ह हे द्या, रक्त द्या. असे कुठं रक्त मिळतं का रेडीमेड? नाही. तुमचं रक्त त्यांना किंवा त्यांना असं द्यावं लागतं. कारण रक्त बनवणं देवाने आपल्या हातात ठेवलं आहे, तसं मृत्यू देवाने पण आपल्या हातात ठेवला आहे. जोपर्यंत या जगातून मृत्यू माणसा हातात येईल, डॉक्टरसुद्धा मरण आहे, तर देवाने काय गोष्टी शास्त्र आपल्या हातात ठेवले आहेत. कारण गुरूंची सर्व विद्या गुरु देत नाही शिष्याला, एखादा आपल्या जवळ ठेवतो. कारण गुरु शेवटी आपल्याला श्रेष्ठ असतो, म्हणून जाण्यात येणे गुरुदेव पाहिजे. आणि तसं आपल्या समोर जे अन्न आलं की तसं खायचं नाही. आपण साधं मराठी श्लोक बोलतो, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीजे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभर हे जाण्याचे यज्ञकर्म. ते यज्ञकर्म आहे. आणि ते अन्न खाल्लं देव पचवतो, रक्त बनतो आणि आपल्याला शक्ती मिळते. सकाळी उठलो, आपल्या देवाने काय दिलं? स्मृती, मेमरीत दान दिलं आहे. आपण दुपारी जेवलो, रक्त म्हणून आपल्याला शक्ती मिळाली. समजा तुम्ही 2 दिवस जेवत नाहीत, जरी झाला संन्यासी माध्याने तोंड वाशी, किती जर असला साधू पुरुषाला, पण दुपारी देवाला आपल्याला पाहिजेच, बरोबर की नाही? तर रक्त बनतं, आपल्याला शक्ती मिळते. म्हणून त्याचं नाव घ्यायचं, पुढे आपण कामाला लागायचं. आणि अशी आयुष्यभर सर्व अशी आपल्या चांगल्या मार्गाने चांगली साधना जो आपलं हे मिळालं आहे, हे साधना, ती साधना करत राहायची. पडेले वळण इंद्रिया सगळं तसं. आणि जर हा अधिकार जो भक्तीचा केवळ पुरुषांचा नाही, मग अशी सांगितलं, जनाबाईंचं उदाहरण दिलं. आज मग उदयपूरची राणी मीराबाई, राजाची सून, पण हातामध्ये तंबर घेऊन मेरे तो गिरीधर गोपाल, माझे भगवान विष्णू, माझा कृष्ण, आणि पायोजी मैंने रामरत्न धन पायो. मी कुठलं धन मला भेटलं आहे? तर रामनाम. नाम हे मुख्य आपलं अप्राप्य वस्तू, ही आपल्या गुरुने आपल्याला दिले. आणि त्याची साधना आपण करायची, आणि त्याचे जे काय फायदे होतील ते भगवंत आपल्याला येईल. म्हणजे आपला योगक्षम भगवंत व्हाईल. म्हणून देवावरी एकच अनन्य भाव, ठामपणे एकच हे ठेवायचं. काय होऊ द्या, शेती लावा, या घरी देवाच हे करा. इकडं आलो सत्याला बघेल देव तिकडे, आणि देव बघतोच, तर त्याला दे. कारण समोर शिवाजी महाराज बसलेत महाराष्ट्राचे. हेराने सांगितलं, महाराजे तुम्हाला वेड्या घातल्यात, 5000 शेरवालच्या आम्हींनी पाठवलेत, उठा. म्हणजे कीर्तन सोडणार नाही. आले तुकाराम महाराज, महाराजांना सांगा जायला, नाही तर पकडतील. त्यामुळे मी सांगणार नाही, कारण कीर्तन ऐकता ऐकू द्या. पण साकडे घातलं कोणाला? पांडुरंगाला.
पडो हे शरीर तुटो हे मस्तक, हरिनामाचा गजर सोडणार नाही, नामाचा विसर पडू नये, प्राण हरकत नाही. शेवटी आपलं पुढचं माहिती आहे, स्वतः देवाला हे घेऊन देवाने सर्व शिवाई बनवून ते त्यातून तारून नेलेलं आहे. मी भक्ताचं काम भगवंत करतो म्हणून योगक्षेम व्हावे ती साधना, आणि त्याची साधना पुढं करताना देवावरती विश्वास अनन्य भावाने, कुठलाही भाव ठेवायचा नाही. आता बघा, देव भक्ती आपण करतो तर प्रत्येक आत्यात उतरलेलं आहे. आता आपली 12 अध्याय का भक्ती प्रकार 2 आहेत, सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती. आता सगुण भक्ती म्हणजे काय, साक्षात आपल्यासमोर पांडुरंगाची मूर्ती आहे, आपलं चित्त एकाग्र होतो, भगवान शंकराची पिंड आहे, एकाग्र होतो. पण दुसरी भक्ती सांगितली निर्गुण भक्ती, ते भक्ती कोण करणार, मोठे साधक, की समोर काही दिसत नाही पण देव आहे. ख्रिश्चन लोक घ्या, मुस्लिम घ्या, त्यांचं मंदिर मशीद बघा, आपल्या मशीद हे बघा, चर्च बघा, आज काही मूर्ती नसतात, म्हणजे निर्गुण भक्ती असते. पण आपण भाग्यवान की देवाने आपल्याला ही सगुण भक्ती दिली, आपलं चित्त एकाग्र होतो त्याच्याकडे. देवकी मातेसमोर भगवान विष्णू उभे राहिले, 8 वर्षाचं बालक. देवकी माता बोलली, बाबा तू असा मला 8 वर्षाचा मुलगा नको, मला छोटं बाळ हो, मला आईचं सुख बघू दे, नाही लोक मला हसतील, म्हणजे एवढा 8 वर्षाचा मुलगा आला कुठून, तू लहान हो. तेव्हा भगवान तो लहान झाला आणि शेवटी ते पुढे नेला गोकुळामध्ये. पुढची गोष्ट आहे ती, म्हणजे ही साधना असते. म्हणून हा जो श्लोक घेतला आहे गीतेमधली ओवी, हा की ह्यासाठी की आपण फक्त भगवंताचं काम करायचं अनन्य भावाने, कुठल्या भाव ठेवायचं नाही. कुणी काय सांगितलं, म्हणजे नास्तिक 100% विश्वास देवावरती, आपण लाजायचं नाही, हे करायचं नाही. म्हणून मला सांगितलं, आता पाहतो की आमदार खासदार मोठे असतात, कीर्तन याला थोडेसे येतात, हसतात, निघून जातात, कोणी बसणार नाही कीर्तन ऐकायला. तसं नाही, जर महाराष्ट्राचे राजे जर कीर्तनाला बसतात तर मला काय कसं काही पण आहे, म्हणजे मी मोठा का देव मोठा, देवाला खरा देव कळलाच नाही. म्हणून मागाशी मी सांगितलं आहे की देवाला समजून देऊ, त्या घराचं रक्षण देव करतो. भगवान श्रीकृष्ण चक्र घेऊन, भगवान श्रीराम धनुष्यबाण घेऊन आपलं रक्षण करतो. आवडीनं भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकळीला अशी नाही. अरे लेका, तुला तो काय सोडेल का वाऱ्यावरती, तुझं लक्षण तो कारण नाही का. काही जगात म्हणून सांगितलं शब्द विश्वंभर वाघ सिंह. नदी म्हणते न खोलू पिबांती स्वयंव नाभ्यम, नदी आपलं स्वतःचं पाणी पित नाही. ती म्हणते का की हा वाघ सिंह वाईट आहे, ह्यांना पाणी पिऊन द्यायचं नाही, फक्त सचाला हारण द्यायचं, असं नाही. आदिवासी कातकरी पाणी सर्वांसाठी सारखं आहे, तसं देव सर्वांसाठी देव आहे, फक्त त्या माणसाने तशी भक्ती करायला पाहिजे. कारण का, जन्म घ्यावा लागेल वासनेचे संगे, आपली जशी मागची वासना असेल तसा आपला जन्म मिळतो. म्हणून आपण सर्व भाग्यवान, धन्य आम्ही जन्म आलो, दासे विठोबाई झालो, आम्ही भाग्यवान आहोत. काय आम्हाला हे सर्व ऐकायला छान मिळतं आहे. आज जगात असे हजारो लाखो माणसं आहेत, पण हे भाग्य त्यांना नाही, कारण त्यांना अर्थच कळणार नाही. पण ते येऊन बसतील सप्त्याला कीर्तनाला, हे ज्ञान घेतील, खरं ज्ञान. म्हणून राजविद्या राजगुह्य योग सांगितलं अध्याय 9. जे 18 दागिने आहे सोन्याचे, त्यातले 2 दागिने महत्त्वाचे. एक आहे दागिना हा भक्तांचा, अध्याय 9 ही ओळी मी आपल्या सेवेसाठी घेतली आहे. आणि दुसरा अध्याय हे पुरुषोत्तम देवाचा 15वा अध्याय. 2 अध्याय 2 श्रेष्ठ दागिने आहेत. आणि म्हणून आपण ठामपणे आपल्या जीवनात ध्येय ते आहे की देवाची भक्ती फक्त आपण करायची. आणि हे शेवटी झाल्यानंतर आपली आयुष्यासोबत वाढत चालू. आपण मग सांगितलं मी जी कविता सावंतवाळांची, कर्म आणि ज्ञान. कर्म आपले कर्म कसं, नियता कुरुकर्म सांगितलं आहे तुकाराम महाराजांनी. कसं, जोडावे धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचार बेच करे, मला जो पगार आहे त्यात भागवेन मी. पत्नी कशी पाहिजे, पतिव्रता, तुम्हाला जेवढा पगार आहे त्यात भागवा, मला लाचाचा एक पैसा नको. मी ह्या महाराजांचं काम केलं बस, रामकृष्ण हरी. आणि मग लाच घ्या, मला तहसीलदार आहे, मला पगार आहे 1 लाख, मग लोकांना पैसे काय गरज घ्यायची, तुम्हाला 1 लाख पगार आहे, तळाट्याला तसे सर्व अधिकाऱ्यांना कशाला पैसा पाहिजे, आणि या पोटाला लागतो किती, उद्या तुम्हाला पेन्शन मिळणार आहे. पण त्यासाठी तुम्ही देवाची भक्ती करा, हे करा, चांगली कामं करा, तुमची कीर्ती राहील. उत्तमची उरी कीर्ती मागे, मग मानसिक हा उत्तम तळाटे आहे का उत्तम तसेच आहे, मग कीर्ती राहून जाईल. असे लोक पुढे गेले. महाजन येणे कथा असं पंथा. आणि ही जी सर्व भक्त मंडळी आहेत, ही सर्व दादा लोक आहेत, आपण सर्व भगवंताची मुलं. आता तुम्ही या ठिकाणी सर्व बसले आहात, माझं आडनाव खरवले, तुमचं आडनाव वेगळं आहे, आपल्या दोघांचे वडील वेगळे आहेत. हे देशमुख महाराज आहे सर, तुम्ही आहात, पण मी खरवले, तुम्ही देशमुख, तुम्ही हे, पण सर्वांचा पिता एकच आहे, तो म्हणजे पंढरीत पांडुरंग. दॅट इज डिव्हाइन, मी दैवी नातं आहे. आणि नॉट बाय ब्लड, आपलं रक्त वेगळं आहे, तुमचे वडील वेगळे, माझे वडील वेगळे, पण तुम्ही समोर बसले माझ्या बहिणी आहात, कारण माझे वडील तो आहे पांडुरंग आहे, त्याचा मी मुलगा आहे, तसे तुम्ही मुली आहात. दॅट इज डिव्हाइन रिलेशन, दैवी नातं आहे. आणि रक्तच नाही पण दैवी आहे, म्हणून आपण सर्व ही. आणि म्हणून शेवट सूत्र एकच आहे, सूत्रे मणी का नाही येव, आपण सर्व एका, जसं हार आपण फुलाचा गुंफतो तसं एकाच धाग्यामध्ये आपल्या सर्वांनी देवानी हे गुंफले आहेत. म्हणून संत मंडळी आहेत, हे दादा लोक आहेत, आपले मोठे भाऊ आहेत.
आपली जनाबाई, मीराबाई, वेणाबाई या सर्व आहेत, त्या सर्व आपली मोठी आहेत. आपण त्यांचा बोट धरून आपण चालायचं आहे. महाजन येन गतः सा पंथः. कण्वाचं बाप बघितलं कण्व, काही समजलं नाही. विश्वामित्र मेनकीची मुलगी शकुंतला, पण तिला सासी पाठवताना तो कण्व रडला, काही पण नसला. तिकडचा जन्ममधलाच पंडित. एवढं आपलं हे वाङ्मय सर्व आहे. आणि ही सर्व अशी साधना करता करता आपण आपल्या आयुष्याची एक शेवटी भक्ती येते. 60 वर्ष झाली, आपण निवृत्त होतो, मुलांची लग्न झाली, थोडं झाली. आता शेवटचं आपलं फक्त एकच आहे, काय करायचं आहे, फक्त भक्ती भक्ती भक्तीच, बाकी काय नाही. आणि हे करता करता आपण बघा, तुम्ही दिवसभर आता कामं केलीत, रात्री शांतपणे तुम्ही झोपी गेलात, पण झोपी गेल्यावर तसं झोपी जायचं नाही. काय म्हणायचं, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. करचरण पाय जिनवा, म्हणजे हातापायाने कशाने डोळ्याने ज्या काही चुका झाल्या असतील त्या देवा तुम्हाला क्षमा कर, कारण तूच विश्वंभर आहेस, तू कर्मसागर आहेस, तू क्षमा करा. हे योग्य आहे, तेवढी पात्रता कोणाची नाही, तर तुम्हाला क्षमा करा. दिवसाभर काही माझ्याकडे पापं घडले असतील, पायाखाली एखादी मुंगी मिळली असेल, मी वर बघत चालू आहे, खाली मुंगी मिळले, पण तू मला क्षमा कर. अशी क्षमा करू आपण शांतपणे आपण झोपलो, पाठ आपलं बरोबर झोप मिळते. 5-7 तास शांत जागेवर शांती मिळते. सकाळी पुढं उठलो स्मृतिदान, छान भोजन केलं तर अंगात बनवलं शक्तिदान, सर्वांनी आपलं केलं आणि छान छान झोप लागली की मग आपला शांती. आणि ही सगळं साधना करून आपला शेवटी आपला शिवाने आपलं वचन दिलं, म्हणून जीव पुढे जाणार आहे, शिवाकडे जाणार आहे. त्याची एखादी प्रेस बघा, आपल्या एखादा मनुष्य मरण पावला, आपण असं पाठवत नाही, छान पांढरं शुभ्र नवीन कपडा, नवीन साडी, त्याला काय मागायचं, तेव्हा काय मागायचं, मला दोष करतो, मला मुलगा होते, मला हे सर्व गोष्टी देव तुम्हाला देणारच आहेत. मग सांगितलं आहे योगक्षम वहाम्यम, देवाला सांगायला नकोच. अहो सुद्धा काय मागितलं का देवाकडे, फक्त मुठभर पोळी दिली, शबरीने फक्त मुष्टी पोळी दिली, त्या शबरीला देवाने किती मोठे हे दिले. आणि त्या सोन्याची नगरी दिली सुदाम देवाला, आणि देव फक्त 2दा रडला. बरं का, देव कधी रडत नाही. देव बघा सतत हसतमुख आहे. आता अयोध्येची राममूर्ती बघा, हसतमुख मूर्ती आहे, कमल लयन लोचन राम, पण देव 2दा रडला. कोणासाठी रडला, एकदा रडला सुदाम्यासाठी, एकदा रडला अभिमन्यूसाठी. का, जर सुदाम देवा सांगितलं मी राजपुत्र आहे, बलराम दादा आणि मी राजपुत्र, मी राज्य करेल आणि तू ब्राह्मण आहे, तुझं काम काय की लोकांना सर्व ज्ञान द्यायचं आणि चांगलं मोठे करायचे, धर्मज्ञान तुम्ही द्या, धर्माचे हे. आणि ते करताना त्या सुदाम देवाला ऑफर होत्या भरपूर, पण कधी त्यांनी शिकवून घेऊन पैसा घेतला नाही, गरिबी सोसली, पण देवाचं काम केलं म्हणून देव राहिलं आहे. अभिमन्यू शेवटी देहाचं बलिदान दिलं. जर अभिमन्यू जर चक्रवात जर गेले नसते तर त्या दिवशी युद्ध संपलं असतं, कौरव झाले असते विजयी, आणि असंच त्याचा जय झाला असता. आणि ते देवाला नको आहे. देवाला धर्माला गाणी काढून देवाला काय करायचं, तर सत्य धर्माचं राज्य, देवाचं राज्य स्थापन करायचं आहे. म्हणून तुम्ही आपण मागे शब्द सांगितलं मी काय करू, आपण सत्कर्म, तुम्ही येऊन बसलात हे सत्कर्म आहे. सत म्हणजे देव, आणि देवासाठी जे केलं ते काम ते सत्कर्म, ही त्याची मुख्य वेदांची व्याख्या आहे. कारण आपण हिंदू आहोत, आपले 4 वेद भगवद्गीता सर्व आपल्या ग्रंथ आहेत. आणि हे करता आपण जेव्हा तुम्ही कधी आपण जाऊ मंदिरामध्ये, देवा 2 हात जोडले, काय मागायचं देवाकडे, देवा काय म्हणतो गीता सांगता ह्यातमध्ये ह्याच आद्या सांगत नाव येतात, पत्रम पुष्पम फलम त्वयं येतमे प्रयत्न, मला तुम्ही पानं फुलं द्या, पाणी द्या, काही देऊ नका, फक्त या आणि हात जोडा, 2 पायांनी चालत द्या, मला नमस्कार करा, सर्व धर्म विसरा आणि मला नमस्कार करा, बस एवढं देव म्हणतो. कारण तू माझा मुलगा, तू माझी मुलगी आहेस. आणि आपण काय मागायचं देवाकडे शेवटी, जसं माऊलीने मागितलं पसायदान, आपण काय मागायचं, अनासाय, जी वेदांची प्रार्थना आहे, अनासायन मरणम विना दैनेन जीवनम देहांते तव सान्निध्यम देही मी परमेश्वर. ही परमेश्वरा, ही देवा, मला तू काय देऊ नकोस. कोण बघते आम्ही बोलतो मी कसं न करू, खातांची फलांनी वृक्ष, झाड आंब्याचं आहे, आंब्याला फायदा नाही, तर आम्हाला फायदा तुम्हाला आहे. श्रवण भक्ती नवीन भक्तीमध्ये आहे. आणि असं हे करता करता शेवटी भगवंताकडे, आणि भगवंत त्याकडे साठा भगवंताकडे असतो, आणि भगवंत हा भक्ताचा ऋणी असतो. आपण सावकार, भक्त आपला कर्जदार, आणि आपला थोडा हातोळ उभा असतो की म्हणे ह्याने ह्या माणसाची माझी पूजा केली. मग शेवटी तो यमदूतांची आज्ञा असते की आत्मबोधाच्या पिंजऱ्यात हा जीव अलगद घ्या, कुठलेही वेदना नको होत, माझ्या ह्या भक्ताला, माझ्या वैष्णवाला तुम्ही घेऊन चाला, नाही तर दुसरं आपण तो माहिती तुला म्हणायचं, मारी ती कांडी ती जोडी ती, यमाचे किंकर दास असतात की पापी लोक अशी अवस्था करतात. पण जे तुमच्या आमच्यासारखे जे असं जे हरिभक्त वैष्णव हे असतात हरिभक्त, तेव्हा ऑर्डर आहे यमदूतांना
पण शेवटी ऑर्डर कोणाची? भगवान शंकरांची. भगवान महाविष्णू, भगवान शंकर, दोन देवांची ऑर्डर आहेत त्यांना. का असेही लोक असतील यांना त्रास द्यायचा नाही, तर आम्ही तुम्हाला बघू. जर तहसीलदाराने काय गडबड केली, कलेक्टर बाहेर काढून देतो, डिसमिस. तसं त्यांना एम तुला भीती येते लोकांना. आणि म्हणून आपण ही देवाची साधना करायची. जाता जाता देवाकडे आपण हेच मागायचं की शेवटचा दिवस गोड व्हावा. यासाठी केला अट्टहास, संसार संपला, सर्व गोष्टी होता, मुलं बाळं झाली, लग्न सर्व झालं. पण माऊली सांगतात, आज ही संसार सुफळ झाला गे माये, देखील हे पाये विठ्ठलाचे. आपला अंतकरण हृदय भरून येईल. म्हणून देवाची भक्ती करणं हाच फक्त आपला देहाचा एकच आहे, हे साधन फक्त आहे. आता मलमूत्राचा बांध आहे. म्हणून आपण सर्वांनी, भाविक भक्तांनी सर्वांनी आपण देवाची भक्ती करायची. महिलांनी, पुरुषांनी, सर्वांनी हेच काय देईल हे देवाला माहिती. देव तुम्हाला भरपूर देणार आहे, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही चांगला अभ्यास केला तर मग चांगले मार्क्स पाडणार, चांगली शेती केली त्याने तुम्हाला पीक चांगलं येणार. तो विचार आपण नाही करायचा. तुम्ही फक्त भक्ती करा, योग करा, म्हणजे तुम्ही साधना करा, त्याचं फळ तुम्हाला भगवंत देईल. हा ठाम विश्वास, अनन्य भाव देवावरती ठेवा. बाकी कोणावरती विश्वास ठेवू नका. फक्त आपले सद्गुरू महाराज आपले त्या सर्व विश्वास ठेवा. आणि ही आपली साधना आयुष्याची चालू राहून आपण शेवटचा दिवस गोड व्हावा. आपण ह्या जगातून जाताना आपण हसत जायचं आणि लोकांनी रडायचं. फार चांगल्या ताई होत्या, फार चांगले भाऊ होते. हे आपली द्यायची साधना आहे. कारण ही अनन्य अनेक जन्मे आपली साधना आपल्या असते आणि आपण देवापर्यंत जाऊ. आणि म्हणून एवढं हे सांगून माझे वाङ्मय पुष्प या ठिकाणी माऊलींना अर्पण मी करतो. आणि या ठिकाणी आपल्या या सेवेला या ठिकाणी मी समाप्त देतो. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. परस्परे पडो मैत्री जीवाचे पाहू प्राणी जात वर्षात सकळ मंगळी ईश्वर निष्ठी आली अनवरत भूतळी भेटो तया भूता मला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पिविषाचे चंद्रमेजे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित दृष्टी म्हणे श्री विश्वेश्वराव हा हो दान प्रसावो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. हॅलो. हे पहा, खरोखर आज 2 दिवस भक्तिमयच हा चिंतन चाललेलं आहे. घरिवले महाराजांनी सुद्धा भक्ती करायची कशी सर्वांनी करायला पाहिजे. खरंच सर्वांची गरजच आहे. कारण बघा, आज हा जिवंत तुमच्या समोर मूर्तिमंत पुतळा आहे. खरोखर भक्तीचा हा मी सांगायचं कारण असं आहे की लोकांना खरंच किंवा माणसाला सर्वांना समजला पाहिजे भक्तीमध्ये काय. भक्तीमध्ये मागतला तर मिळत नाही, परंतु खरा देणारा पांडुरंग आहे. सखा माझा पाठीराखा, खरोखर पाठीराखा आहे. माझ्यावरचं जे आज प्रसंग आहे तुम्हाला मी आज सर्वांना का सांगतो की खरोखर म्हणजे आपण सुद्धा अंतकरणाने देवाकडे वळाल, पडेल ते काम कराल, भक्ती कराल. आज माझा मुलगा भावेश आज विश्वास ठेवून भक्तीकडे वळावं. आज 3 दिवस महाराजांनी सुद्धा तेच सांगितलंय की खरोखर भक्तीने काय होतो, काय करायला पाहिजे, काय केल्याने काय होतो. आपण स्वतः बघा, आपल्या एखाद्या हंडीमध्ये नाव नसला तर आपल्याला म्हणजे नाराजी होतो, दुसऱ्यावर नाराज होतो. परंतु हे नाव मालकाने त्यांच्या हंडीलमध्ये अगोदरच लिहून ठेवलेलं आहे. आज नावाची खरोखर गरज नाही. सांगण्याचं माझं तात्पर्य एवढंच. आज माझी सून सुद्धा आज 9 महिन्याची गरोदर आहे आणि आम्ही दोघंही नवरा बायको इथे आहोत का आधी लगीन कोंडाण्याचं. त्याप्रमाणे आज आपण हा वसा घेतलेला आहे. आज आपल्या आजोबांनी वडिलांनी सप्ताह चालवला आहे, तसाच लहान तरुणी ह्याच्या पुढे सुद्धा चालवावा हीच ईश्वरपूर्वक प्रार्थना आहे. सखा माझा पांडुरंग पाठीराखा आहे. धन्यवाद. खरोखर महाराजांनी एकदम उत्तम श्रवण केले.